अगं सुरके, हा अगं तू का ऐकणार आहेस का नाही माझं? हा का उग दगदग करतेस? डॉक्टरने तुला आराम करायला सांगितलंय ना? हा डॉक्टरला काय जातं आराम करा म्हणून सांगायला? माझे काम करायला तो येणार आहे का घरी? तसं पण राणी होती तेव्हा सगळे काम करत होती, आता मलाच करायला लागतील ना. ह्यो एवढा कपड्याचा ढीग पडले, तो कोण धुवायचं? अगं पण मी काय म्हणतो, हे सगळं आजच केलं पाहिजे असं काय आहे का? हा जमल तसं होईल तसं कर की. एक दोन काम मला सांग, मी करतो. काय नको, तुम्ही माझं काम वाढवून ठेवाल. म्हणजे तुला तुझंच खरं करायचंय तर आमचं काय ऐकायचंच नाही. अरे देवा, ही चिठ्ठी सुरेखाच्या हाताला लागली होय. हिनं उघडून बघू नाही म्हणजे झालं. अगो बया, ही कसली चिठ्ठी आहे? अगं तू कशाला कागद चालत बसलीस? हो बघू द्या की काय आहे त्यात, महत्वाचं काय लिहिलं असलं म्हणजे. अगं काय असणार आहे, लग्नाच्या टायमाला काम ध्यानात राहत नव्हती म्हणून ती लिहून ठेवलेली असतात, तीच असेल. तू कर तुझं काम. बर. राणी, आण मला लवकर नाश्ता. बस. आणि तुम्ही नाश्ता करून घे ना, तूही बस. हा भाऊ, तिला नाश्ता करायला का बसवताय? थांबू देत ना तिला पण. का? नाही म्हणजे तुमचा नाश्ता झाला की आम्ही सगळ्याजणी एकत्रच बसू ना. ठीक आहे. पण राणी, तू काय करते, जेवायला का नाही आलीस? मी येणारच होते आबा, पण नुकतीच लग्न करून आलीस, सगळ्यांबरोबर कसं जेवायला बसू असा प्रश्न पडला असेल तुला. नको एवढा विचार करू. माडी गंजीस कोण आहेस तू? पैसे आहे, हे सगळी आपलीच माणसं आहेत, तुझीच माणसं आहेत. बघा, तुझी सगळी तयारी झाली का? कसली तयारी आबा? अगं कसली काय, लग्नानंतर वेगवेगळे खेळ खेळायचे असतात.